आसक्तीच्या तृष्णेनं माणसाचे शोक वाढतच जातात. अमरवेलीसारखे भयग्रस्त दुःखानं आयुष्य वेटाळून टाकतात. तृष्णेची मुळं खोलवर प्रज्ञेनं खोदून टाकली पाहिजेत. करुणेच्या मार्गानं माणसं कल्याणाकडे नेली पाहिजेत. बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि. महावीर बालेराव सर, याचबरोबर या तालुक्याचे आमच्या जोडीला काम केलेले आणि माझ्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी खऱ्या अर्थानं काम केलं ते आमच्या तालुक्याचे माजी संस्कार विभागाचे सचिव अंशुमान अमोल भोसले साहेब. त्याचबरोबर आमच्या तालुक्यामध्ये गेल्या 3 वर्षापासून खऱ्या अर्थानं संघटक या पदावरती काम करत असताना प्रत्येक अडचणीला खऱ्या अर्थानं पुढं धावून येणारे आमच्या तालुक्याचे माजी संघटक आणि माझे बंधू आयुष्यमान आनंद जगताप सर, आपणासी प्रथमतः या ठिकाणी सविनय जय भीम. याचबरोबर मौजे समतानगर आणि गाव माझे होते टाकळवाड मठाची वाडी मठाची वाडी या गावामधील समतानगर या भागातला सर्व श्रद्धावान शीलवान उपासक उपासिका बालक बालिका ज्या आज खऱ्या अर्थाने आपल्या वर्षावासाच्या निमित्तानं एकत्रित आला आहात त्यांना प्रथमतः मी सर्वांना मानाचा सन्मानाचा सविनयाचा जय भीम करतो. जय भीम. वेळ झालेला आहे. आम्ही खऱ्या अर्थानं लवकर निघालो होतो कारण आम्हालाही बरीचशी कामं आहेत. अध्यक्ष बोलले कामं भरपूर आहेत, परंतु कामं नुसती सांगून चालत नाही कारण बाबासाहेबांनी आम्हाला त्याग शिकवला आहे. कारण बाबासाहेबांनी त्याग केला नसता तर आज या देशामध्ये संविधान आणि या संविधानाची किमिया जी गेल्या तुम्ही महिन्यामध्ये पाहिली की संविधानातलं एक जर कलम जर प्रामाणिकपणे आपण लावून धरलं तर देशामध्ये किती क्रांती घडू शकते आणि बदल घडू शकतो हे दिल्लीच्या जंतर मंतरवर सगळ्यांनी आपण पाहिलं असेल. अभिजित दिपके नावाच्या एका तरुण युवकानं आपल्या देशातल्या सर्व तरुण युवकांना एकत्र केलं आणि जो अन्याय या देशामध्ये खऱ्या अर्थानं होतोय त्या अन्यायाच्या विरोधात भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपण कसं लढा देऊ शकतो आणि यश आपल्याला कसं मिळवता येऊ शकतं याचं ज्वलंत उदाहरण दाखवून दिलं. ते अभिजित दिपके खऱ्या अर्थानं त्यांनीसुद्धा जेव्हा अध्यक्ष त्यांना यश मिळालं तेव्हा या महामानवाचा फोटो त्या माणसानं पहिल्यांदा हातात घेतला. म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. आज वर्षावासाचा हा प्रारंभ आपल्या ठिकाणी मला अध्यक्ष बोलले की पहिल्यांदाच म्हणजे आजपर्यंत म्हणजे ही वस्ती तयार झाल्यापासून आपण अनेक जयंत्या केल्या असतील, अनेक तुमच्या बुद्ध पौर्णिमा पण तुम्ही साजरे केले असतील, परंतु वर्षावास हा तुमच्यासाठी नवीन आहे. नवीन म्हणजे ही संकल्पना तुमच्यासाठी नवीन आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की वर्षावास म्हणजे काय हे सांगण्यासाठी मला तुम्ही आमंत्रित केलं त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं मनापासून अध्यक्ष धन्यवाद मानतो. वर्षावास म्हणजे काय सांगायचं असेल तर आपल्याला ही संकल्पना अगोदर कधी सुरू झाली, कुठून सुरू झाली, कोणत्या राज्यापासून सुरू झाली याकडे आपल्याला जावं लागेल. आणि तसं पाहायला गेलं तर ही आषाढ पौर्णिमेलाच का वर्षावास सुरू होतो याही गोष्टीला आपल्याला थोडासा विचारात घ्यावं लागेल. साधारणतः 2600 वर्षापूर्वी आपण जर थोडंसं माघारी गेलो म्हणजे साधारणतः 2600 वर्ष म्हणजे इसवी सन पूर्व 563चा जर आपण काळ पाहिला तर तो भगवान गौतम बुद्धांच्या म्हणजे सिद्धार्थाच्या जन्माचा काळ म्हणूया. इसवी सन पूर्व 563ला यात सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला आणि सिद्धार्थ गौतमाचा जन्म कसा झाला ते काय काय झालं हे आपण मालिकामधून गाण्यांमधून ऐकत असतो बघा की त्या महामायेला स्वप्न पडलं, त्या स्वप्नामध्ये एक त्या हत्ती आला, त्या हत्तीनं तिनं विनंती केली की महामाया मला तुझ्या आता पोटी जन्म घ्यायचा आहे. मग तो हत्ती कोण होता, त्यानं काय केलं हे मी तुम्हाला सांगत बसणार नाही, परंतु महामायेच्या पोटी जेव्हा या सिद्धार्थाला जन्म मिळाला तेव्हा सिद्धार्थाचा जन्म होता ना, सिद्धार्थाचे जे वडील होते म्हणजे आपण गौतम बुद्धांचे म्हणूया तर हे सिद्धार्थाचे जे वडील होते त्या वडिलांचं त्यावेळेस राज्य होतं. थोडक्यात पूर्वी अनेक आपल्या भारतामध्ये असे राजे होते आणि त्यांची वेगवेगळी राज्य होती. त्याला त्या काळी गण असं म्हटलं जायचं. त्यावेळेस आपलं शाक्यांचं राज्य या भारतामध्ये काही विशिष्ट ठिकाणी होतं, ते पण ठिकाणी तुम्हाला नंतर सांगणार आहे. तर या शाक्य कुलामध्ये या तथागतांचा म्हणजे सिद्धार्थाचा जन्म झाला आणि त्याच वेळेस नेमकं या सिद्धोधन राजा म्हणजे त्या सिद्धार्थाचे वडील त्यांचं राज्यपद त्यावेळेस नेमकं त्यांच्याकडे आलेलं होतं आणि म्हणून त्या राजाचा हा मुलगा आता जन्माला आला. आनंद उत्सव मोठा साजरा झाला. आनंद उत्सव साजरा होत असताना अगदी संपूर्ण नगर अगदी प्रकाशानं उजळलं गेलं होतं. सर्व गोरगरीब असतील, जनता असतील, सगळ्यांना त्या राजानं गोडधोड अन्नधान्य, कपडा
सगळं काही त्यांना देऊ केलं होतं. कारण अनेक वर्षापासून या सिद्धोधन राजाला मुलगाच होत नव्हता. आणि हा मुलगा जन्माला आल्यानंतर सिद्धोधन राजा असेल त्यांची आई म्हणजे या सिद्धार्थ गौतमाची आई महामायेला सुद्धा खूप आनंद झाला. आणि मग त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. परंतु तथागत सिद्धार्थ गौतमाच्या आयुष्यामध्ये महामाया म्हणजे त्यांच्या आईला फक्त ते 6 दिवस बघू शकले. कारण सिद्धार्थाचा जन्म झाला आणि 6व्या दिवशी या महामायेचा मृत्यू झाला. आता महामायेचा मृत्यू झाल्यानंतर 6 दिवसाचं हे छोटंसं बाळ, आता आमच्या मातांना सगळ्या माहीत असेल की का त्या छोट्या लहान बाळाला जेव्हा आई आपली सोडून जाते तेव्हा त्याला किती मोठं दुःख त्या बाळाला सोसावं लागणार आहे याची कल्पना आपल्या सगळ्यांना माहीत असेल. आणि मग सिद्धार्थ 6 दिवसाचा अवघ्या काय करायचं आमच्या सिद्धोधन राजासमोर प्रश्न आला. आणि मग त्यावेळेस त्या सिद्धोधन राजाला सांगण्यात आलं की जर या सिद्धार्थाला चांगलं तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्हाला दुसरं लग्न करावं लागणार. आणि मग त्या काळी सिद्धार्थ गौतमाच्या या पालन पोषणासाठी सिद्धोधन राजाला नाईलाज असतो दुसऱ्या स्त्रीशी लग्न करावं लागलं. परंतु स्त्री कोणती असावी प्रश्न निर्माण झाला. दुसरी जर स्त्री आली तर ती या मुलाला बघेल का, यासाठी मग थोडंसं विचारमंथन झालं. आणि महामायेची बहीण, सख्खी बहीण जिला आपण प्रजापती म्हणतोय, महाप्रजापती, तर या महाप्रजापती गौतमीचा त्या सिद्धोधन राजाशी विवाह झाला दुसरा. आणि मग या आमच्या प्रजापती गौतमीनं या सिद्धार्थाला आपला मूल म्हणून लहानाचा मोठा केला. आणि गंमत सांगायची म्हणजे सिद्धार्थ गौतमाला जे नाव जे मिळालं ना गौतम, ते गौतम नाव सुद्धा या प्रजापती गौतमी या मायेमुळंच, या मातेमुळंच त्यांना मिळालेलं आहे. आणि मग तो हळूहळू लहानाचा मोठा झाला. त्यांच्या भविष्याबाबत काहीतरी सांगण्यात आलं होतं की सिद्धार्थ गौतम जेव्हा मोठा होईल तेव्हा मोठा झाल्यानंतर एकतर तो इतका शूर राजा होईल की या संपूर्ण जम्बूद्वीप म्हणजे त्याकडे या भारताला जम्बूद्वीप असं म्हटलं जायचं, जम्बूद्वीपाचा तो सगळ्यात मोठा चक्रवर्ती राजा होईल. किंवा तो जर मग नाही राजा झाला तर दुसरी एक भविष्यवाणी करण्यात आली होती की तो या संपूर्ण कुटुंबाचा त्याग करेल आणि तो साधू किंवा संन्यासी बनेल. त्यामुळे आपल्या राजाला म्हणजे सिद्धोधन राजाला काळजी होती की जसा हा सिद्धार्थ मोठा होतोय तसं तो आपल्याला सोडून तर जाणार नाही ना, तो आपल्याला त्याग तर आपला करणार नाही ना, म्हणजे भविष्याने खरी तर ठरणार नाही ना. यासाठी त्या राजानं या सिद्धार्थाच्या बाबतीत 3 महाल बांधले ते सांगतात. 3 महाल म्हणजे उन्हाळ्यातला सेपरेट महाल होता, पावसाळ्यात एक महाल होता आणि हिवाळ्यात एक महाल होता. म्हणजे त्या सिद्धार्थाला कुठलंही दुःख सोसायला लागू नये आणि तो आपल्या दुःखामुळे आपल्याला कोणाला सोडून जाऊ नये यासाठी राजा जो होता तो हा राजा प्रयत्न करत होता. आणि मग सिद्धोधन राजाला ती चिंता नेहमी सतवायची. महामाईला पण तो म्हणायचा, प्रजापती गौतमीला पण ते सांगायचे की आपल्या मुलाला आपल्याला सोडायचं नाही, त्याला त्याग कुठला करू द्यायचा नाही, त्याला सगळी सुख आपल्याला द्यायची. हळूहळू सिद्धार्थ हा मोठा होऊ लागला. त्या काळी शाक्य गण असायचा आणि शाक्य गणामध्ये एक नियम होता, एखादा मुलगा वयाची 16 वर्ष पूर्ण झाली की त्याकडे तो शाक्य गणाचा एक सभासद किंवा सदस्य बनला जायचा. आणि मग हा राजाचाच मुलगा होता, परंतु राजाचा मुलगा असला तरी तो शाक्य गणाचा सभासद झालाच पाहिजे. 16 वर्षी सिद्धार्थ गौतमाला शाक्य गणाचा सभासद करण्यात आला. आणि मग शाक्य गणाचा सभासद केला की सगळ्यांना नियम हे लागू व्हायचे. मग नियम काय असायचे, जो निर्णय तो गण परिषद घेईल तो नियम सगळ्यांनाच, निर्णय सगळ्यांनाच लागू व्हायचा. हळूहळू सिद्धार्थ त्या गणामध्ये गेला, परिषदांमध्ये सिद्धार्थ जाऊ लागला. तिथं बऱ्याच काय गोष्टींचा खल व्हायचा. आणि बघा आता सिद्धार्थ 19 वर्षाचा झाला. हळूहळू तो 21 वर्षाचा झाला. आणि 21 वर्षाचा झाल्यानंतर सिद्धार्थानं आपली मतं मांडायला सुरुवात केली. आणि अशा प्रकारे सिद्धार्थाचं वय हळूहळू वाढत गेलं. सगळ्या महामायेला जे आमच्या प्रजापती गौतमी होती तिचंही थोडंसं टेन्शन आता दूर झालं होतं. आता सिद्धोधन राजाचंही टेन्शन दूर झालं होतं, कारण तो आता रमला होता. त्यांना वाटलं आता काय अडचण नाही. त्याच काळामध्ये सिद्धार्थाचं आता लग्न झालेलं आहे. सिद्धार्थाचं लग्न झालं, ते लग्न आपल्या या सिद्धार्थाचं जे लग्न झालं त्याची पत्नी जी आपल्या राहुल त्यांना जो मुलगा झाला या सिद्धार्थाची जी पत्नी होती या सिद्धार्थाच्या पत्नीला एक गोंडसाचं बाळ झालं आणि त्या गोंडसाच्या बाळाला राहुल असं नाव देण्यात आलं. हळूहळू सिद्धार्थ आपल्या आयुष्यात रम्मान झाला, संसारात रम्मान झाला आणि मग सगळ्यांना सुख आणि समाधान वाटू लागलं. परंतु सिद्धार्थ 29 वर्षाची झाली. आणि 29 वर्षाची झाले असताना मी तुम्हाला वर्षावासाकडे नेतोय, थोडासा वेळ जातोय, परंतु तुम्हाला हे सांगणं गरजेचं आहे. 29 वर्षाचा सिद्धार्थ झाला आणि 29 वर्षामध्ये सिद्धार्थ ते गणपरिषद भरली. आणि गणपरिषद भरण्याचं कारण होतं त्या काळी शाक्य आणि कोली अशी 2
संघ राज्य होती आणि ती बरोबर निरंजना नदीच्या त्या काठावरती राहत होती. एका बाजूला शाक्याचं गण होतं आणि एका बाजूला रोहिणी नदीच्या एका बाजूला शाक्य गण होतं आणि एका बाजूला कोलीय, असे 2 राज्य होती. आणि मग त्या काही मोठा दुष्काळ पडला होता आणि दुष्काळामुळे त्या रोहिणी नदीचं पाणी वापरायचं कोणी, याच्यावरती थोडंसं भांडण सुरू झालं. आणि मग प्रत्येक जण म्हणला की नाही, आपल्याकडे ताकद आहे, आपण आपल्याकडे पाणी घ्यायचं. कोली म्हणले नाही, आपण आपल्याकडे पाणी घ्यायचं. त्यामुळे युद्ध सुरू झालं आणि युद्ध सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये नरसंहार सुरू झाला आणि मग बैठक सुरू झाली, गणपरिषद भरली आणि गणपरिषदेमध्ये निर्णय झाला की शाक्यांनी कोलियांवर आक्रमण करायचं, त्यांच्याशी युद्ध खेळायचं. सिद्धार्थ 29 वर्षात झाले होते. सिद्धार्थाला विचारण्यात आलं, सिद्धार्थ तुझं काय मत आहे? सिद्धार्थ म्हटला, मी या निर्णयाच्या विरोधात आहे. असं म्हणल्यानंतर सगळं ती गण परिषद होती ती शांत बसली, चर्चा सुरू झाली. आणि मग सिद्धार्थ गौतमाला त्या काही सांगण्यात आलं की सिद्धार्था, गण परिषदेचा जो नियम असतो तो सगळ्यांना लागू होतोय, तू सुद्धा या गणाचा सभासद आहे, त्यामुळे तुला हा निर्णय मान्य करावा लागेल. सिद्धार्थ म्हटले, दुसऱ्याच्या व्यक्तीचा खून करून किंवा दुसऱ्याला मारून मी समाधानी होऊ शकत नाही, त्यामुळे मी या निर्णयाच्या विरोधात आहे, मी हा निर्णय मान्य करणार नाही. त्यामुळं मग त्या गणपरिषदेनं ठरवलं, जो कोणी निर्णयाच्या विरोधात जातो त्याला 3 प्रकारच्या शिक्षा ठरलेल्या होत्या. पहिली शिक्षा एक तर देहदंड, म्हणजे काय, त्याला मारायचं, म्हणजे त्याला फाशी द्यायची, मृत्यूदंड त्याला म्हणूया, देहदंड. दुसरी शिक्षा होती की त्याच्या कुटुंबाला बहिष्कृत करायचं, त्याच्या कुटुंबाची संपत्ती सगळी जमा करायची आणि त्यांना बाजूला काढायचं. आणि तिसरी शिक्षा होती की त्या व्यक्तीनं ग्रहत्याग करायचा आणि सगळं घरदार सोडून निघून जायचं. सिद्धार्थ गौतमांनी बराच प्रयत्न केला सांगण्याचा, परंतु गण परिषद काय ऐकत नव्हती. आणि मग सिद्धार्थ गौतमांनी विनंती केली की हा निर्णय माझा आहे, या निर्णयामध्ये माझ्या आईचा, वडिलांचा, माझ्या मुलाचा, माझ्या पत्नीचा कुणाचाही दोष नाही, त्यामुळे शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या. गणपरिषदेने मान्य केलं आणि मग संपत्ती जमा न करता, त्यांना बहिष्कृत न करता, त्यांना मृत्यूदंड न देता सिद्धार्थाला एक शिक्षा देण्यात आली की तू हे राज्य, हे घरदार, हे राजेपद, हे सगळं तू सोडून, गृहस्थी सोडून संन्यास घ्यायचा. सिद्धार्थाने ते मान्य केलं. वडिलांना दुःख झालं. आता वडिलांच्या डोक्यात आलं की जी भविष्यवाणी होती ती आता खरी ठरते. महामाईला सुद्धा प्रश्न पडला, त्या प्रजापती गौतमीलाही प्रश्न पडला की आता काय करायचं. आपल्या मुलाला आता ग्रहत्याग तो करणार आहे, आपल्याला सोडून जाणार आहे. दुःखात ते बुडाले होते. पत्नी, मुलगा दोघंही दुःखात होते. सगळं अख्खं राज्य त्यांचं दुःखात होतं. आणि मग सिद्धार्थ घरी आला. त्यानं घरच्यांना समजून सांगितलं, पण घरचे काय तयार नव्हते. परंतु सिद्धार्थ म्हटला, एकदा मी निर्णय घेतला आहे, मी माघार घेणार नाही, मी ग्रहत्याग करणार आहे, मी सगळ्या गोष्टीचा त्याग करणार आहे आणि मी तुम्हाला सुखात ठेवून जाणार आहे. आणि मग सिद्धार्थ आपला सेवक आणि त्यांचा आवडता घोडा यांच्याबरोबर सिद्धार्थ आता घरातून बाहेर पडला आहे. अख्खं नगर सिद्धार्थ गौतमाला अडवत होतं, परंतु ते तयार होत नव्हते. सिद्धार्थ पुढे निघाले होते त्यांच्या आवडत्या त्या घोड्याबरोबर. त्या घोड्याच्या त्या रथामध्ये बसून ते छन्न नावाचा त्यांचा प्रिय शिष्य होता, त्याच्याही जोडीला ते बरोबर होते. आणि मग काही अंतरावर गेल्यानंतर सिद्धार्थ गौतमाने आपल्या शिष्याला सांगितलं की छन्न, आता तू इथून माघारी जा, इथून माझं आयुष्य सुरू झालंय. आणि मग सिद्धार्थानं त्या छन्नाला आणि त्या घोड्याला माघारी पाठवलं आणि सिद्धार्थ आता ग्रहत्याग करून बाहेर निघले. विचार करा, 29वं वर्ष होतं. सिद्धार्थ आपल्या कुटुंबाला, आपल्या बायकोला, मुलाला, आपल्या आई वडिलांना, आपल्या सगळ्या राजपदाला, आपल्या सुखी संसाराला, सगळ्याला सोडून आता बाहेर पडलाय. आणि बाहेर पडल्यानंतर सिद्धार्थासमोर प्रश्न होता, जायचं कुठं. सिद्धार्थ गौतमाच्या लक्षात आलं की या माझ्या भागामध्ये आलार कालाम नावाचा एक अतिशय हुशार असा एक गुरु आहे. त्यांनी तिथं गेले आणि त्यांना विनंती केली की मला तुमचा शिष्य करून घ्या. सिद्धार्थ गौतमाला त्या आलार कालामानं शिष्य करून घेतलं. त्यांना सांख्यिकी शिक्षणाचं ज्ञान मिळालं. त्यानंतर तिथं त्यांचे जे काही 5 पंचवर्गीय जे भिक्खू आहेत आपण म्हणतोय, मग त्या 5 पंचवर्गीय भिक्खूशी त्यांची मैत्री झाली. त्या काही ते भिक्खू नव्हते तर ते शिष्य होते. आणि मग त्यांच्याशी मैत्री झाल्यानंतर दररोज ते वेगळे विपश्यना करायचे, दररोज ते वेगवेगळ्या ध्यानधारणा करायचे. परंतु सिद्धार्थ गौतमांना जे अपेक्षित होतं ते मिळत नव्हतं. आणि म्हणून सिद्धार्थ गौतम तिथून निघाले आणि दुसरे जे सांख्यशास्त्राचे गुरु होते त्या आश्रमामध्ये ते गेले. तिथे त्यांनी सांख्यिकी शास्त्राचा अभ्यास केला. तिथंही त्यांचं काय मन लागेना. त्यांना सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायचा होता. त्यांना एकच गोष्ट पाहिजे होती की मानवी जीवनाला दुःख कशामुळे येतं, त्या मानवी जीवनामध्ये दुःख काय येतं, त्या दुःखाचे मूळ कारण काय हे त्यांना शोधायचं होतं. आणि म्हणून तथागत तिथून निघाले. पंचवर्गीय त्यांच्या मित्रांनी सांगितलं तू जाऊ नकोस, परंतु सिद्धार्थ गौतमानं ते ऐकलं नाही. सिद्धार्थ गौतम
खूप यातना शरीराला देत होते. असं म्हणतात की यातना देऊन देऊन सिद्धार्थ गौतमाचं शरीर इतकं कृश झालं होतं की त्यांचं पोट आणि पाठ एक झाली होती. म्हणजे पोटाला हात लावलं तर त्यांची पाठ लागत होती आणि पाठीला हात लावली तर त्यांचं पोट लागत होतं. इतकी भयानक अवस्था त्यांची झाली होती, कारण त्यांनी अतिशय कठोर असा त्याग केला होता. कठोर अशी त्यांनी विपश्यना केली होती, साधना केली होती, कारण त्यांना जीवनातल्या मानवी दुःखाचं मूळ शोधायचं होतं. परंतु एक वेळ अशी झाली, सिद्धार्थ गौतम या निरंजना नदीच्या काठी विपश्यनाला बसलेले आहेत. पूर्णपणे काही न खाता सिद्धार्थ गौतम बसलेले आहेत. त्यांना या मानवी जीवनातलं दुःखाचं मूळ कारण शोधायचं होतं. आणि आता अशी अवस्था आली होती की सिद्धार्थ गौतमाचा 1-2 मिनिटामध्ये मृत्यू होणार आहे, कारण त्यांचं शरीर कृश झालेलं आहे. शरीरातला सगळा ताण निघून गेलेला आहे. त्यांचा श्वास शेवटच्या क्षणापर्यंत आलेला आहे. आणि अशा वेळेला सिद्धार्थ गौतम तरी देखील आपली विपश्यना ती ध्यान धारणा सोडायला तयार नव्हते, कारण त्यांना मानवी जीवनातलं मुख्य दुःख काय येतं, मूळ कारण त्यांना शोधायचं होतं. परंतु आता सिद्धार्थ गौतमाचा काहीच वेळात मृत्यू होणार आहे. अशा वेळेस निसर्ग बी काय किमया करतो पहा. आपण चमत्कार म्हणणार नाही, कारण चमत्कार हा बौद्ध धम्मामध्ये कुठेही नाही. बौद्ध धम्म विज्ञानावर आधारित आहे, तो तुम्हाला नंतर कळणार आहे हळूहळू. सिद्धार्थ गौतमाचा मृत्यू होणार आहे. आणि याच वेळेस नेमकं या निरंजना नदीच्या काठी एक महिला तिनं एक नवस आपल्या भाषेमध्ये पूर्वीच्या म्हणूया तिनं नवस केला होता की मला पुत्रप्राप्ती हो दे. पुत्रप्राप्ती झाल्यानंतर मी एक खीर पहिल्यांदा जो इथं या निरंजना नदीच्या काठी जो कोणी माणूस मला भेटेल त्याला मी ते खीरदान करेन, सोनं नाणं मोहरा देईन, असं तिनं ते ठरवलेलं होतं. नेमकं तिला पुत्रप्राप्ती झाली होती. आता आनंद होता. आणि नेमकं तिनं तो नवस फेडण्यासाठी ती नेमकी निरंजना नदीच्या काठी आली होती. सिद्धार्थ गौतम त्या वडाच्या झाडाखाली बसलेले होते. शांत ध्यानधारणा चालली होती. तिला ते दिसले. तिला वाटलं की अरे हा आपण जे काय ठरवलं होतं तो हा साधू असावा, या साधूलाच आपण खरं म्हणत खीर देऊया. आणि म्हणून ती तिथं खीर द्यायला जाते. सुजाता नावाची ती महिला असते. आणि मग ही सुजाता भगवान गौतम बुद्धाला विनंती करते की हे साधू, तुम्ही खूप पवित्र दिसताय. माझा नवस खऱ्या अर्थानं तुमच्यासाठीच बहुतेक मी केलेला असावा. ही खीर मी या नवसाच्या निमित्तानं आणलेली, तुम्ही या खिरीचं सेवन करावं. आता सिद्धार्थ गौतमानं डोळे उघडले, पाहिलं समोर सुजाता होती. आता काय करावं. सिद्धार्थ गौतमाला वाटलं की जर मी आता ही खीर जर सेवन केली नाही तर माझा मृत्यू होणार आहे. आणि माझा जर मृत्यू झाला तर एवढं शरीराला त्याग देऊन मी मानवी जीवनाचं दुःखाचं मूळ कारण शोधू शकणार नाही. आणि म्हणून सिद्धार्थ गौतमाने ती खीर प्राशन केली. खीर प्राशन केल्यानंतर गौतमी सुजाता तिथून निघून गेली. सिद्धार्थ खीर खाल्ल्यानंतर सिद्धार्थाने ते भांड म्हणूया, त्याला पात्र म्हणूया, भिक्षापात्र ते घेतलं. सिद्धार्थ गौतमाला खीर खाल्ल्यानंतर ऊर्जा आली. ऊर्जा आल्यानंतर त्यांच्या मनामध्ये चेतना निर्माण झाली, विचार प्रक्रिया सुरू झाली. आणि मग सिद्धार्थ गौतम तिथून उठले. आणि त्यांच्या लक्षात आलं की कुठल्याही प्रकारे माझ्या माता भगिनींना आणि बांधवांना विनंती करतोय, सिद्धार्थ गौतमांनी जीवनातली सगळ्यात कठीण विपश्यना केली होती. इतका त्याग केला होता, शरीराला एवढी त्रास दिला होता. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की कुठल्याही गोष्टीचा नवस करून शरीराला त्रास देऊन, म्हणजे आज आपण जे उपवास धरणं वगैरे म्हणतो ना आपण, ते उपवास धरण्यानं मानवी जीवनामध्ये कुठल्याही दुःखाचं मूळ दुःख दूर करता येत नसतं हे सिद्धार्थानं कळालं होतं. आणि म्हणून सुजाताची खीर त्यांनी खाल्ली. खीर खाल्ल्यानंतर ते उठल्यानंतर ते निरंजना नदीच्या काठी गेले, पाणी पिले. पाणी पिल्यानंतर ते जे भांड होतं ते भांड सिद्धार्थांनी असं त्या निरंजना नदीमध्ये टाकलं. आता भांड्याची गंमत अशी झाली, असं सांगितलं जातं बुद्धाने त्यांच्या धर्मामध्ये वर्णन आहे की ते भांड जे टाकलेलं होतं त्या निरंजना नदीच्या पात्रामध्ये, ते भांड उलट फिरत होतं. सिद्धार्थ गौतम असे म्हणाले होते स्वतःला की जर खऱ्या अर्थानं मला मी मानवी जीवनाचं दुःख शोधू शकतोय किंवा मला जर ज्ञान प्राप्त व्हायचं असेल तर टाकलेलं भांड हे उलट्या दिशेने जाईल. त्यांची मनातली भावना होती. आणि नेमकं तिथे भांड टाकलं आणि ते उलट्या दिशेने निघालं. सिद्धार्थ गौतमाला वाटलं अरे हा म्हणजे खऱ्या अर्थानं आता मला ज्ञान प्राप्त होणार आहे, जगातल्या दुःखाचं मूळ मला शोधायला मिळणार आहे. आणि म्हणून सिद्धार्थ गौतमाला आनंद झाला. पण तिथं चमत्कार नव्हता. ते पात्र जे उलटं फिरत होतं ना, म्हणजे पाणी सरळ चाललं होतं आणि पात्र ते भांड उलट्या दिशेने वरवर चाललं होतं. याचं कारण काय होतं तर ते जे भांड होतं, चमत्कार म्हणतात काही लोक, अजून मी सांगतील बघा तुम्हाला की बौद्ध धर्मामध्ये मी चमत्कार आहे, पण त्या भांड्याला